शब्दाच्या जाती. प्रश्न क्रमांक पहिला. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? उत्तर आहे केवळ प्रयोगी, उभयनामी, शब्दयोगी. प्रश्न क्रमांक दुसरा. शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? उत्तर आहे 2. शब्द जातीचे प्रमुख प्रकार 2 आहेत, विकारी, अविकारी. शब्दाच्या जाती म्हटल्यास 8 आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या शब्द जातीत लिंग, वचन आणि किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही? उत्तर आहे सर्वच बरोबर. आता, उद्या, इकडे, इथे, इकडे क्रियाविशेषणे, मागे, पुढे, करता, साठी शब्दयोगी आणि अथवा, परंतु, म्हणून उभयनामी. अरे रे, शाबास, अबब, अहो, ओहो केवळ प्रयोगी. प्रश्न क्रमांक चौथा. बदल घडणे. व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? उत्तर आहे विकार. प्रश्न क्रमांक 5. योग्य क्रम लावा. आता, उद्या, इथे, इकडे. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. मागे, पुढे, करता आणि साठी. उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. आणि अथवा, परंतु, म्हणून. उत्तर आहे उभयनामी अव्यय. अरे रे, शाबास, अबब, अहो. उत्तर आहे केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. अ, ब बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी चुकीचे वाक्य सांगा. शब्दाच्या 8 जाती आहेत. शब्दाचे कार्य 8 प्रकारचे आहेत. एक शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो. जात बदलली तरी अर्थ बदलत नाही. उत्तर आहे क आणि ड बरोबर. म्हणजेच एक शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो. जात बदलली तरी अर्थ बदलत नाही. प्रश्न क्रमांक 8. पुढील पर्याय योग्य की अयोग्य सांगा. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना उभयनामी असे म्हणतात. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उत्तर आहे ब योग्य. प्रश्न क्रमांक 9. योग्य जोड्या लावा. सर्वनाम कोण, क्रियाविशेषण तेथे, शब्दयोगी त्यासाठी, उभयनामी म्हणून. प्रश्न क्रमांक 10. योग्य पर्याय निवडा. शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय. प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात. अ, ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 11. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? उत्तर आहे विकारी. प्रश्न क्रमांक 12. वाक्यात उपयोग होताना काही शब्दाचे लिंग, वचन रूपात बदल होतो. त्या बदलास ... असे म्हणतात. उत्तर आहे विकार. प्रश्न क्रमांक 13. गायला शब्द भरा. अव्ययालाच टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे अविकारी शब्द. प्रश्न क्रमांक 14. शब्दाच्या जाती किती? उत्तर आहे 8. शब्दाच्या जाती किती? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 16. अंधारी या शब्दाची जात कोणती? उत्तर आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 17. शब्दप्रकार, शब्दजाती ओळखा. आपण, सर्वनाम. प्रश्न क्रमांक 18. अविकारी शब्द म्हणजे काय? अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. हिरवीगार या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 20. लवकर या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 21. आणि या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे उभयनामी अव्यय. प्रश्न क्रमांक 22. खारट खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 23. पुढील शब्दाची जात ओळखा. मंद मंद. उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 24. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागेलसे आहे. उत्तर आहे धातू साधित नाम. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे वाक्य आहे कोंडीबा झाडाखाली शांत झोपला होता. उत्तर आहे शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाक्य आहे गीताने मेहनत केली म्हणून तिला उत्तम यश मिळाले. उत्तर आहे उभयनामी अव्यय. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नेथा लोक मोठमोठ्याने बोलत होते. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 28. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. उत्तर आहे नाम. प्रश्न क्रमांक 29. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. मी प्रथम पुरुषी सर्वनाम हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. श्रीलंका. उत्तर आहे विशेष नाम. प्रश्न क्रमांक 31. तो औषध प्याला आणि बेशुद्ध पडला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणीची अधोरेखित शब्दाची जात आहे. उत्तर आहे उभयनामी अवयव. प्रश्न क्रमांक 32. सुभाष हुशार मुलगा आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे विशेषण.